वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। हमने एक रिपोर्ट बनाई है ताकि महिलाओं का जो मुसीबत और तकलीफ किस तरह से होती है। गर्भवती महिला जब मालूम होता है घर वालों को, बड़ी खुशियां मनाते हैं ताकि हम भी पिता बन गए हैं। अब तो हॉस्पिटल का जो शुरू हो जाता है, आप न्यूज चैनलों में एडवर्टाइज भी देखे होंगे, एडमिट हो गए, बिल इतना लंबा शुरू हो गया। तो अब ऐसा ही अब गर्भवती महिला को शुरुआत कैसे डॉक्टर्स करते हैं हम आपको इसी रिपोर्ट में बताएंगे, ताकि गर्भवती महिला का ब्लड चेक, यूरिन चेक, जो भी शुगर, बीपी, ये जो चेक होता है, जो भी लैब टेक्नीशियन जो चेक करते हैं, डॉक्टरों को उनके पीछे एक कमीशन रहती है, ताकि कुछ भी चेक करो तो एक कमीशन और डॉक्टर को दिया जाता है। अब दूसरी बात, मेडिकल में जितने ज्यादा दवाएं गोलियां लिख देते हैं, उसके भी पीछे डॉक्टरों को कमीशन रहती है, यानी कि 1%, 2%, 20%, कितने भी परसेंट हो, उनको पैसों के पीछे परसेंट, यानी कि उनको भी इसके पीछे पैसा लगा हुआ रहता है। ताकि दूसरी बात, अब गर्भवती महिला का इतने चेक होने के बाद दूसरा स्कैनिंग सेंटर पर इनको चेक करा जाता है, ताकि बच्चा यानी कि बच्चा ठीक है या नहीं है, ये तो स्कैनिंग सेंटर में मालूम हो जाता है। स्कैनिंग सेंटर में कई बार इनको चेक किया जाता है और इलाज शुरू होता ही जाता है। फिर आखिरी बार जब डिलीवरी का पूरा वक्त आ जाने के बाद फिर डॉक्टर्स कहते हैं इसको सीजर करना चाहिए, वरना जान को खतरा हो सकता है। तब परिवार वाले घबरा जाते हैं, ताकि सीजर अब ऐसा हो गया है ताकि हर महिला इतनी कमजोर हो गई है, जो गर्भवती महिला अब तो जिंदगी और मौत का सवाल ही बन गया है। ताकि भूल इंजेक्शन जब देते हैं, कुछ महिलाएं जगह पर ही खत्म हो चुके हैं, जिंदगी से बच्चा बच चुका है, मगर कुछ लोग डॉक्टरों के जात और मजहब पर चल रहे हैं। दरअसल ये गलत है। अब कुछ दिन पहले ही विजयपुर शहर में भूल इंजेक्शन देने के बाद बड़ी भूल से एक महिला का मौत हो गई है। ताकि उन्होंने इसलिए चुप बैठा है ताकि वहां पर कुछ न कुछ जात और धर्म का, मजहब का कुछ न कुछ डॉक्टर के साथ जरूर होता होगा। अब तो भूल इंजेक्शन देने के बाद महिलाएं तो अब कमजोर होते जा रहे हैं दिन ब दिन। तो अब सीजर का पैकेज डॉक्टरों ने सीधा सीजर का पैकेज ही बना डाल चुके हैं, ताकि ना जाने हजारों में कुछ जगह पर नॉर्मली डिलीवरी होती है और 99% अबॉर्शन यानी कि सीजर ही होती रहती है। कुछ लोग चोरी छुपके अबॉर्शन भी करने वाले डॉक्टर्स आज भी मौजूद है। ताकि अब कानून जब तहकीकात पर जुड़ गया है, तब थोड़ा खत्म हो गया है। अब तो ना जाने कहीं बार आप डॉक्टरों का हॉस्पिटल में आप बिल देखते ही इतना सर दर्द, इतना पैर के जमीन ही निकल जाती है पैर के नीचे से, अब ऐसे ही बिल होता रहता है। अब तो ना जाने सीजर का बहुत सारे महिला के अब इतने कमजोर होते जा रहे हैं। आखिर क्यों इस पर कानून कार्रवाई क्यों नहीं हो पा रही है? अब तो स्कैनिंग, अब तो मेडिकल टेस्ट, ये टेस्ट, ना जाने हजारों टेस्ट करके इतना टेंशन बढ़ा देते हैं डॉक्टर्स, ताकि महिला ही आधा उधर ही उनकी कमर टूट जाती है, यानी कि कमजोर होने लग जाते हैं, ताकि उनके साथ साथ उनके परिवार के लोग भी। अब ना जाने विजयपुर शहर में तो पूरे भारत देश में क्यों ना कहे, क्या विजयपुर शहर में क्यों ना कहे, हमने जहां पर भी रिपोर्टिंग में सुना हुआ है, सिर्फ सीजर ही। आप किसी को पूछने जाते हैं, मेहमान के घर जाते हैं, या लड़की हो गया है, लड़का हो गया है, तो डिलीवरी कैसे हो गई है, तो सुनने के बाद कहते हैं सीजर हो गया है। आखिर कितने हजार सीजर हो गए हैं, कैसे हो गए हैं, ये तो कानूनी तौर पर तहकीकात करना चाहिए, मगर कैसे करेंगे? डॉक्टर जो लिखते हैं वही सही होता है। तो इस तरह गर्भवती महिलाएं डिलीवरी होने के बाद इतने कमजोर पड़ जा रहे हैं, ताकि आते दिनों में क्या ताकत रहेगी। तो पिछले कुछ साल ऐसा था, घरों में ही डिलीवरी होती थी, वहां पर ना ब्लड टेस्ट,
ना स्कैनिंग, ना शुगर टेस्ट, ना कुछ भी नहीं था। उस वक्त के महिलाएं घरों में 4-4, 5-5, 10-10, 12-12 बच्चे पैदा किए महिला आज भी इस वक्त मौजूद है। अब उस वक्त ये कोई भी चक नहीं था। अब तो सिर्फ पैसा ही कमाना शुरू कर दिए डॉक्टर, सिर्फ ये वो बहाने बोलकर डराकर। सब होने के बाद जब डिलीवरी हो जाती है तो शिशु को, बच्चे को ये कहते हैं बच्चा गंदा पी गया है और इसका भी इलाज करना चाहिए। पूरे 1 लाख से ज्यादा तक इन जब तक बिल नहीं बनाते, तब तक मरीज को खोखला नहीं करते, तब तक डॉक्टर्स नहीं छोड़ते। अब कुछ डॉक्टर ऐसे भी है, ताकि उनको भी इंसानियत है कुछ डॉक्टरों की, वो भी अगर गरीब मजदूर होते हैं तो कुछ पैसा कम कर देते हैं, मगर बिल कम करना नहीं छोड़ते। मगर ऐसा ही होते रहा तो आते हुए दिनों में महिलाओं की इतनी कमजोरी हो जाएगी ताकि बीवी बच्चों को, अपने पतियों को संभालने से भी कमजोर हो जाते हैं। क्योंकि जब इंजेक्शन, दवा, गोलियां ही इतना खा लेते हैं तो आखिर बच्चे, बीवी, परिवार को संभालना, अपने घर के काम करना, बर्तन घसना, ये तो बहुत ही कमजोर हो जाते हैं। ताकि इसलिए सीजर होने से महिला कमजोर हो रहे हैं। इस पर कानून कार्रवाई, सरकार, चाहे कोई भी सरकार हो, इस पर कानून कार्रवाई जरूर करना चाहिए। और इस पर कैसे करना चाहिए ये भी हम बताते हैं। कितने महिलाओं के सीजर हो गए हैं, कितने नॉर्मल हो गए हैं और कैसे हो गए हैं, इन पर तहकीकात सरकार जरूर करना चाहिए। मगर आते दिनों में ऐसा ही होने लग गया तो महिलाएं कमजोर हो जाएंगे। देखेंगे एक रिपोर्ट में, फिर से हम अगले एपिसोड में यही एक मेडिकल का रिपोर्ट आपके सामने जरूर लाएंगे। देखेंगे एक रिपोर्ट में। ಎಂಥ ವೈದ್ಯಕೀಯ ಜ್ಞಾನ ಇತ್ತು, ಎಂಥ ಮಂತ್ರಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಆಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇವತ್ತೇನಿತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ನೆನೆಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಎದಿ ಹೊಡಿತೈತಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಮೊದಲು ಅವಾಗ ಸೀದಾ ಡಾಕ್ಟರ್ ತಗ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಿದ್ದೀರಿ. ಡಾಕ್ಟರ್ ನಂಗೆ ಹಿಂಗಾಗೈತೆ, ಹೌದನಪ್ಪ, ಅವರ ಹೊಟ್ಟೆ ಮುಟ್ಟು ನೋಡಿ, ಹಣೆ ನೋಡಿ, ಕೆಲವು ಅಮೃತಾಂಜನ ಹಚ್ತದ ನಮ್ಮ ಕಡೆ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು, ಡಾಕ್ಟ್ರೇ ಹಚ್ಚಿ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಏನಾಗಿಲ್ಲ ನಡಿ. ಈಗ ಅಂಜಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ ಮೊದಲು ಹೋದಗಳಿಗೆ. ಫಸ್ಟ್ ಎಕ್ಸ್ರೇ ಹೋಗೈತಿ, ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ ಬಂದೈತಿ. ನಮ್ಮ ಕಾಲಕ್ಕೆ ಎಕ್ಸ್ರೇ ಮಷಿನ್ ರೊಕ್ಕ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗಿತಿದ್ದವು ಡಾಕ್ಟರ್. ಒಳಗೆ ಬಂದ್ರೆ ಸಾಕ್ರಿ, ಅಂಗಿ ಬೀಚಿ ಕೊಂಕಳ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂತು ಬಿಡೋದ ಕೆಲಸ ನಾನು. ಹುಚ್ಚ ಎಕ್ಸ್ರೇ ಹೇಳ್ಯಾರನ ಹೇಳಿಲ್ರಿ, ಒಳಗೆ ಹೋಗಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಬಂದಿದ್ದು ಪಾಳೆ ಹೋಗತ್ತೆ, ತೆಗ್ಸ್ಕೊಂಡ ಹೋಗಿಬಿಡ್ತೀರಿ. ಎದ್ರ ಔಷಧ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಇಲ್ಲಿ ಕರೆಯಲ್ಲ. ಹಿಂಗ ಕೊಂಕಳ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಕುಂತು ಬರೇ ಮೈಲೆ ದವಾಖಾನೆಗೆ ಎಲ್ಲ ಹಿಂಗ. ಯಾಕೆ ಎಕ್ಸ್ರೇ? ನಮಸ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗ್ಸ್ಕೊಂಬ. ಆರಾಮದಿರೇ ಡಾಕ್ಟ್ರ? ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗ್ಸ್ಕೊಂಬ. ಮಗಳ ಲಗ್ನ ಅಂತಳ್ರಿ, ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗ್ಸ್ಕೊಂಬ. ಹಿಂಗ ಮುಂಜಾನೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗಿಸಿ ಕುಂತವ್ರು ಮಧ್ಯಾಹ್ನ 3ಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಎಕ್ಸ್ರೇ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಂದೆ ನಿಂದಿರ್ತಾನ. ಡಾಕ್ಟರ್ ಗಾಬರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಬಂದು ಅವ್ರ ಅಣ್ಣನ ಮಗ. ಪ್ರಶಾಂತ್ ಏನಾಗ್ಯದೋ ನಿನಗೆ, ನೀನು ಯಾಕೆ ಹಂಗೆ ಬಿಚ್ಚಿ? ದೊಡ್ಡಪ್ಪ ಲಗ್ನ ಪತ್ರ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದು ಮಾರ, ನನಗೆ ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟ. ಏನು ಎಕ್ಸ್ರೇ ಈಗಂತೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಕ್ಲಿನಿಕ್ಗಳು ಡಾಕ್ಟ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಆಗೋದು 2 ಮಿನಿಟ್. ನೀವು ಹೊರಗೆ ಕುಂದ್ರಬೇಕು, ಅವ ಖಾಲಿ ಇದ್ರು ಸಹಿತ ಕುಂದ್ರಬೇಕ್ರಿ ಹೊರಗೆ. ನೀವು ಜಲ್ದಿ ಕರೆದ್ರೆ ಪ್ರೆಸ್ಟೀಜ್ ಹೋಗತ್ತೆ ಒಂದು. ನೀವರೇ ಮೊದಲ ಫುಲ್ ಫಾರ್ಮ್ ಬರ್ಸ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಹೆಸರು ನರ್ಸು ಆಕಿ ಬರ್ಕೊಂತ ಕೂತಿದ್ರು. ನೀವು ಆಕಿ ನೋಡ್ತಿರ್ತೀರಾಗಲಿ, ಆಕಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ಬಾಯಿ ತಕೊಂಡು ನೀವು ನೋಡೋದು ಅಷ್ಟ ಅದು. ಹೆಸರು ಆಕಿ ಗುಣ ಎತ್ತಂಗಿಲ್ಲ. ಹೆಸರು ಪುರುಷೋತ್ತಮ ರೀ, ಲಿಂಗ ಹೆಸರು ಬಸವರಾಜೋ ಪುರುಷೋತ್ತಮ ಏನೋ ಹೇಳ್ಯಾನ, ಮತ್ತೆ ಲಿಂಗ ಕೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ಹೆಸರೇನಪ್ಪ? ಬಸವರಾಜ್ ರೀ. ಲಿಂಗ ಕೊಳಗೈತ್ರಿ ಅಂದವ. ಅವಾಗ ಗಾಬರಿಯಾಗಿ ನೋಡಿ ಮೇಲ್ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಹಿಂಗೆ ಒಬ್ಬವ ಆಕಿ ಮುಂದೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮೇಯರ್ ಪಾಷಾ, ಹೆಸರೇನಪ್ಪ? ಮೇಯರ್ ಪಾಷಾ. ಲಿಂಗ ಮೇಲ್. ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್? ಕಲ್ರಿ, ಸ್ಟೋನ್, ಎಕ್ಸ್ರೇ, MRI ಸ್ಕ್ಯಾನು, ಯೂರಿನ್ ಟೆಸ್ಟು, ಬ್ಲಡ್ಡು, ಶುಗರ್, ಒಂದು 20 ಲಿಸ್ಟ್ ಬರ್ತದೆ. ಓಸು ತೆಗಿಸ್ತದ ಪಾಪ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ತೆಗಿಸಿ ತಲೆ ಕೆಟ್ಟು ಸಂಜೆ ಮುಂದೆ ಕಿಡ್ನ್ಯಾಗ ಸ್ಟೋನ್ ಆಗಿ ಅಂತ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಆಪರೇಷನ್ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಹೆಂಡ್ತಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಬಾಗಲ ಹಾಯ್ ಅವಕ್ಕೆ ಸ್ಟ್ರೆಚರ್ನಾಗ ಅವ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಬಿಚ್ಚಿ ನೈಟಿ ಅಂತ ಒಂದು ಗೌನ್ ಹಾಕಿ, ಹೆಸರು ಗೌನ್ ಹ್ಯಾಗ ಮಲಗಿಸಿದ್ರು. ಅದನ್ನು ಕೈಯಾಗ ಕತ್ತರಿಗೆ ತಿಳ್ಕೊಂಬಂದು, ಎಲ್ಲಪ್ಪ ಸ್ಟೋನು? ಹಿಂದೆ ಲಾರ್ಯಾಗದವ್ರಿ ಅಂದವ.
ಅವ ಮೇರ್ ಪಾಷ ಡಾಕ್ಟರ್ ಕಂಪೌಂಡ್ ಕಟ್ಸಕತ್ತೇನಲ್ಲ ಅರೆ ಕಲ್ತಂದಾನೆ. ಇದು ನರ್ಸ್ ಕಲ್ ಅಂದ್ಗಳೇ ಸ್ಟೋನ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಾರ್ದು ಒಳಗೆ ದಬ್ಬಿಟ್ಲ. ಹಾಂ, ಇಂಥ ಕ್ಲಿನಿಕ್ಗಳಾಗ್ಯಾವ. ಹಾಂ, ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಡಾಕ್ಟ್ರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡೋದಿಲ್ಲ. ನೀವು ತಿನ್ನೋ ಆಹಾರ, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಪದ್ಧತಿನೇ ನಿಮಗೆ ಡಾಕ್ಟ್ರು. ಹಾಂ, 40 ವರ್ಷ ದಾಟಿದವರು ದಯವಿಟ್ಟು ರಾತ್ರಿ ಊಟ ಬಿಡ್ರಿ, ನೀರು ಹೆಚ್ಚು ಕುಡೀರಿ, ದೇಹವನ್ನು ಚಟುವಟಿಕೆಯಿಂದಿರಿ. ಯಾವ ಡಾಕ್ಟ್ರನ ಮಗನೋ ನಿಮ್ಮ ಸಮಯಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಸಿಕ್ಕೈತು ಬಾ ಅಂತ ನೊಗ್ಗು ಉಣ್ತೀವಿ. ಹಾಂ, ಚಲೋ ಐತಿ ಬಾ ಅಂಥೇಳಿ ಬೆಳತನ ನೋಡ್ತೀವಿ. ಶಿಸ್ತು. ವಜ್ರಕುಮಾರ್ ಅವರ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಶಿಸ್ತು ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣಿಸ್ತದೆ ನಮಗೆ. ಆಗಲೇ ಭಾಳ ಕೇಳಿದೆ ನಾನು. ಹಾಂ, ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ 10ವರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದದ್ದು 10ವರೆಗೆ ಶುರುವಾದದ್ದು ಇದ ಮೊದಲು, ಇದ ಕೊನೆಯೂ ಹೌದು. ಮತ್ತು ಯಾವ ಹಿಂಗೆ ಆಗಂಗೆ. ಹಾಂ, ನನಗಿಂತ ಮುಂಚೆ ಬಂದು ಕೂತಾರ ಅಜಿತ್ ಪ್ರಸಾದ್ ಅವ್ರು. ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾ ನನಗೆ ಸಮಯದ ಬಗ್ಗೆನೇ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅವರು. ಅವರು ಅಷ್ಟೇ, ಅವರು ಅದನ್ನೇ ಪಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಮಯವನ್ನು ಪಾಲಿಸುವಂಥ ಮನುಷ್ಯ ಯಶಸ್ವಿ ಆಗದಿದ್ದರೆ ಅದರ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಸಮಯ ತೊಗೊತೈತೆ, ಟೈಮ್ ತೊಗೊತೈತೆ. ನೀವು ಅಶಿಸ್ತಿನಿಂದ ವರ್ತಿಸಿದ್ರೆ ಅದೇ ಸಮಯ ನಿಮ್ಗೆ ಬ್ಯಾಡ್ ಟೈಮ್ ಸರ್, ಬ್ಯಾಡ್ ಟೈಮ್ ನೀ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬ್ಯಾಡ್ ಟೈಮ್, ಅದರ ಪಾಡಿಗೆ ಅದು ಓಡ್ತಿರ್ತೆ. ಹೆಸರುವಾಸಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರ ಜೀವನವನ್ನು ತಗೊಳ್ರಿ. ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಜೀವನದಿಂದ ಮಾತ್ರ ಅವರ ಯಶಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸಿರ್ತಾರೆ.